कोंडदेकर महाराज यांचं आजचं प्रवचन 26 फेब्रुवारी. मनुष्याची सर्व धडपड शाश्वत समाधान मिळवण्यासाठी चालू असते. ते समाधान फक्त भगवंताजवळ असल्याने समाधानासाठी प्रत्येक माणसाला भगवंताची गरज आहे. आपल्या सर्व धडपडीतून भगवंताच्या प्राप्तीचे समाधान आपल्याला मिळत नाही आणि त्याला परिस्थिती कारणीभूत आहे असे सर्वजण सांगतात. पण खरोखरच परिस्थिती आड येते किंवा काय हे आपण बघितले पाहिजे. परिस्थिती संबंधी विचार करताना एक बाह्य परिस्थिती आणि दुसरी अंतरस्थिती यांचा विचार करावा लागेल. बाह्य परिस्थितीचा विचार करताना प्रथम आपली शरीर प्रकृती आड येते. ही प्रकृती कशी असली तरी भगवंताचे स्मरण आपल्याला करता येईल की नाही. प्रकृतीला कितीही क्षणित्व आले, देहाला कितीही कलता आली तरी अंतकाळी भगवंताचे स्मरण करता येते असे भगवंताने गीतेत सांगितले आहे. देहाची अवस्था कोणतीही असली तरी त्यामध्ये नामस्मरण करता येत नाही हे म्हणणे काही बरोबर नाही. तेव्हा प्रकृती आड येते असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरेल. पुष्कळ लोक आर्थिक अडचणीसंबंधी कुरकुर करत असतात. पैसा नसल्या कारणाने प्रपंचात काळजी उत्पन्न होऊन भगवंताकडे लक्ष द्यायला सवडच मिळत नाही असे बरेच जण सांगतात. पण खरोखरच तुम्ही मला सांगा, जगात भरपूर धन मिळवून वैभवाच्या शिखरावर पोचलेले किती लोक नामस्मरण करतात? आजपर्यंत किती राजे लोक आपले राजभोगाला तडून भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयागी झाले. आपल्याजवळ पैसा नसणे हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड येते हे म्हणणे बरोबर नाही. उलट पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो. पैसा असला की आपल्याला एक आधार आहे असे वाटते. म्हातारपणी आपल्याला उपयोगी पडावा म्हणून पैसा साठवायचा प्रयत्न करावा, तर मी म्हातारपणापर्यंत जगेन याची खात्री कोणी द्यावी? सुख समाधान हे पैशावर अवलंबून नाही. प्रत्येकाची गोतावळी ठरलेली आहे. मित्राची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर पिशाचे निघायचेच आणि भगवंताची स्वारी निघाली की त्याच्याबरोबर दया, क्षमा आणि जिकडे तिकडे आनंदी वृत्ती ही असायचीच. त्याचप्रमाणे पैसा आला की त्याच्याबरोबर तैमय, लोभ, असमाधान ही यायचीच. परिस्थिती एखाद्या वेळी विषयभोगामध्ये आपल्याला सामील होणार नाही, पण पैसा मात्र आपण वापरू तसा वापरला जातो. बाप मुलगा, भाऊ भाऊ, भाऊ बहीण, मित्र मित्र यांच्यामध्ये वितृष्ट होण्याला कारण काय असेल तर पैसाच आहे. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा आणि धनाच्या आड त्याला येऊ देऊ नये. श्रीराम जय राम जय जय राम.